केसीसी मॅथ क्लासेस उदगीरमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत प्रॉब्लेम सेट 15 फिफ्थ क्लासचा. त्यामधला पहिला क्वेश्चन आहे सॉल्व द फॉलोइंग अँड राईट द क्वेश्चन अँड रिमाइंडर. म्हणजे भागाकार करायचे आपल्याला. काही भागाकार दिलेले आहेत त्यामध्ये क्वेश्चन भागाकार आणि रिमाइंडर बाकी या दोन आपल्याला त्यामध्ये लिहायचे. फर्स्ट आहे त्यातला 1284 डिवायडेड बाय 32. आपण याला ह्या पद्धतीने मांडून घेऊया. 32. आता इथं 32 आहे. 32 चा आपल्याला टेबल तयार करून घ्यावं. 32 चा टेबल जर आला तर आपल्याला ते गणित येते. त्याच्यात 32 मिसळत जायचं. 32 मिसळत इथे 8 120 32 मिसळत याच्यामध्ये 0 कॅरी 1 13 झाले 13 आणि हे कडचे 3 160 इथपर्यंत घेऊया. अजून लागलं तर पुढं घे त्याच्यापैकी. आता हा 32 चा आपण इथं टेबल बनवलेला आहे. 32 1 32 पर्यंत 5 पर्यंत घेतलेला आहे. अजून जर पुढे लागलं तर आपल्याला बनवता येईल. आता इथं पहा 128 आहे. 128 32 च्या टेबल मध्ये आहे. पण प्रथम आपण इथं काय करतो, ज्यावेळेस आपल्याला भागाकार करायचा असतो प्रथम दोन संख्या घ्यायच्या. दोन संख्येला भाग जाते का पाहायचं. दोन संख्येला जात नसेल तर आपण इथं तीन संख्येला भाग देतो. मग इथं दोन संख्येला भाग जात नाही कारण ही संख्या मोठी आहे म्हणून ही तीन संख्येला भाग देतो आपण. तीन संख्या एकदाच आपल्याला इथं घ्यायची. 32 1 32 64 3 4 म्हणजे 32 4 जा 128 येते. इथं 128 मधून 128 0 आहे. आता वर शिल्लक आहे 4. या 4 ला खाली घ्यायचं. 4 ला खाली घेऊन तसं सोडून द्यायचं नाही. 4 ला खाली घेतलं वरची समान संख्या आपण खाली घेतो त्यावेळेस त्या 4 मधून 0 काढायचं. इथं लिहायचं 4 आणि हा 0 इथं वर द्यायचं. तरच आपलं गणित व्यवस्थित येतंय. नाही तर गणित चुकतो. बरेच विद्यार्थी काय करतात भागाकार करताना वरचं 4 घेतलं खाली आलं सोडून देतात. वर 4 देतात. गणित त्यांचं चुकतंय. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी ध्यान ठेवावं. जेव्हा एखादी संख्या आपण वरून खाली घेतो त्यावेळेस ते जर संख्येतून ही संख्या जात नसेल तर त्या संख्येतून 0 काढायचा आणि हा 0 वर घ्यायचा. आता इथं रिमाइंडर उरलेला आहे 4. काय लिहा म्हणजे क्वोशंट आणि रिमाइंडर. इथे लिहायचं QUOTIENT क्वोशंट. क्वोशंट किती आलेला आहे 40 आणि रिमाइंडर आलेला आहे 4. या पद्धतीने आपल्याला प्रत्येक गणिताचं लिहायचं आहे. लवकर लवकर लिहून घ्या. टेबल त्याचे बनवायचे. मल्टिप्लाय करून किंवा ऍडिशन करून टेबल बनवायचे कारण संख्या मोठी आहे इथं त्यामुळे टेबल बनवायचे. क्वेश्चन सेकंड. क्वेश्चन सेकंड मध्ये 5586 डिवायडेड बाय 87 दिले. आता इथे 87 चा टेबल आपल्याला 2-3 वेळेस बनवून घ्यायचा आहे. 87 चा टेबल बनवून घेताना 87 प्लस 87 करायचं. 14 कॅरी 1 17 174 म्हणजे 87 2 जा 174. अजून 87 याच्यामध्ये मिसळायचं. 7 प्लस 4 11 कॅरी 1 8 प्लस 8 16 कॅरी 1 262. अजून याच्यामध्ये 87 मिसळायचं. 1 प्लस इथं 8 झालं. इथं 4 कॅरी 3 3 4 8 इथपर्यंत आपण बघूया. अजून पुढे लागेल तर आपल्याला पुढे आपण त्याला बनवून घेता येईल. इथं आपण याला या पद्धतीने मानून घ्यायचं. 5586 आणि इथं आहे 87. आता या पहिल्या दोन संख्येला भाग जात नाही म्हणून आपण इथं प्रथम तीन संख्या घेतोय 1 2 3. आता 558 आहे म्हणून इथं संख्या अजून आपल्याला इथं 87 चा टेबल पुढे वाढवा लागेल. 15 कॅरी 1 5 प्लस 8 13 कॅरी 1 435 झालं. अजून एक वेळेस वाढवा याच्यामध्ये 12 कॅरी 1 12 कॅरी 1 522 1 2 3 4 5 6 87 6 जा 522 येते. इथं 522 लिहून घ्या. 87 6 जा 522. या पद्धतीने टेबल बनवायचं. बरोबर ऍडिशन व्यवस्थित करायचे. ऍडिशन जर व्यवस्थित केलं तर टेबल व्यवस्थित येतो.
नाहीतर कॅल्क्युलेशन वगैरे करून मल्टिप्लाय करून बी आपण 87 वजा 87 असं टेबल बनवू शकतो. आता या 558 मधून 522 मायनस करायचे. 8 मधून 2 गेले 2 राहिले. 5 मधून 2 गेले 3 इथं 0. आता वरची संख्या आपल्याला खाली घ्यायची आहे. 6 आला इथं खाली. 8 मधून 2 गेले तर 6 लिहायचे. 6 ला 6 वरचं घेतलेलं आहे. 5 मधून 2 गेले 3. 5 वजा 5 0. 366 आहे. 366 इथे टेबल बुक मध्ये कुठे आहे का पहा. 366 नाही, 348 आहे. म्हणून 87 4 जा 348. आता यातून कॅल्क्युलेशन करा. 16 मधून 8 गेले 8 राहिलं. इथं राहिलं 5 राहिलं. इथं इथला कॅरी इथं गेल्यामुळे इथं राहिलं 5. 5 मधून 4 गेले 1. 3 मधून 3 गेले 0. मग आता इथं काय आलेलं आहे क्वोशंट. क्वोशंट आलेला आहे 40 64 आणि इथं रिमाइंडर आलेला आहे 18. या पद्धतीनं 2 गणित आपले त्यामध्ये झालेले आहे. तिसरा गणित टेबल वगैरे बनवून घ्यायचं, लगेच खोडून घ्यायचं पेन्सिलनं. टेबल साईडला आपल्याला लिहून घेता येतो. क्वेश्चन थर्ड. क्वेश्चन थर्ड आहे 1207 डिवायडेड बाय 27. 27 चा टेबल सर्वांना येतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना 5वीच्या 27 चा टेबल येतो. त्यामुळे 27 च्या टेबल मध्ये आता आपल्याला इथं लिहून घ्यायचं आहे. 27 मध्ये 27 20 54 81. याच्या 81 मध्ये आता 17 मिसळायचं. ज्याला येत नाही तर मिसळायचं. 7 + 8 8. इथं 2 108. अजून पुढे लागते का आपल्याला बघता येईल. आता 4 पर्यंत घेऊन घ्यायचं. त्याच्या पुढे आपण बघूया. तिथे 27 पहिल्या 2 ला भाग जात नाही म्हणून पहिले प्रथम 3 घ्यायची संख्या. 120 120 आहे. 120 आहे तिथे 108 आहे. 108 1 2 3 4 म्हणून इथे 4 घेतला 108. 10 मधून 8 गेले 2 राहिले. इथं कॅरी 1 राहिला. 1 मधून 0 गेले 1. इथं 0 वरची संख्या खाली घ्यायची. 127 अजून 108 येते. कारण याच्या पुढे जर आपण केलं तर 135 येते इथं. म्हणून 127 अजून घ्यायचं 4. 27 4 जा 108. 7 मधून 8 जात नाही. 17 मधून 8 गेले इथं 9. इथं राहिलं 1 मधून 0 गेलं 1 राहते. इथं 0 ला 0. या पद्धतीनं आता कॅल्क्युलेशन सबट्रॅक्शन तुम्हाला सर्वांना येत आहे म्हणून मी डायरेक्ट इथं घेतोय. इथं क्वोशंट आहे. प्रत्येक वेळेस क्वोशंट आणि रिमाइंडर आपल्याला ते लिहायचं आहे. त्याला 1 मार्क असे 2 मार्क देतात. एक क्वोशंटला आणि एक रिमाइंडरला. रिमाइंडर क्वोशंट असं आपल्याला प्रत्येक वेळेस लिहायचं आहे. त्यानंतर क्वोशंट 4. माझ्या सोबतच प्रत्येकाने लिहून घ्या म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. लगेच खोडून आपल्याला दुसरं घेतो. एकूण याच्यामध्ये गणित 6 आहे. या डिव्हिजनचं फक्त पूर्ण हा व्हिडिओ पूर्ण 6 गणितावरच आहे डिव्हिजनवर. नंतर पुढचे जे गणित आहेत अजून पुढे आहेत 4 गणित ते आपण नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊया. 4th आहे 8543 डिवायडेड बाय 41. इथं आपल्याला 41 चा टेबल बनवून घ्यायचा आहे. 41 चा टेबल पहिले बनवून घ्यायचा. 41 1 41 82 41 3 जा 100. याच्यामध्ये 41 मिसळत चालायचं असं. आता इथं टेबल घेतो मी. इथं मिसळचं 3 12 123. याच्यामध्ये अजून 41 मिसळा. 4 6 1 1 6 4. अजून याच्यामध्ये 41 मिसळा. 5 0 205 इथपर्यंत घेऊया. 41 5 पर्यंत घेतलेला आहे टेबल. आता याला या पद्धतीनं आपण ज्या पद्धतीनं भागाकार करतो त्या पद्धतीनं मांडून घ्यायला. 41 इथं 2 संख्येला भाग जातो म्हणून 2 संख्या घेतो आपण. इथं 2 संख्येला जर भाग जात नसेल तर तिसरी संख्या घ्यायची. इथे 85 आहे आणि आपल्या पाड्यामध्ये 82 आहे. 41 2 जा 82.
5 मधून 2 गेले 3, 8 मधून 8 गेलं 0. तर वरची संख्या काय घ्यायची? इथं झालं 4, 34 झाला. अशा जागी बरेच विद्यार्थी चुकतात. जिथं 4 आलेला आहे तर 34 आणि इथली संख्या मोठी आहे. इथली संख्या मोठी असल्यामुळे काय करतात मुलं? दुसरी संख्या अजून घेतात लगेच. दुसरी संख्या लगेच घ्यायची नाही. 34 मधून 0 काढायचे आपल्याला आणि इथं 0 द्यायचे आहे. हे वरचं दिलेलं 0 आहे ते विसरू नका. ते जर विसरलं तर आपलं गणित चुकलं. आता वरचा 3 घेऊन टाकायचं. आता 41 चा टेबल आपल्याला पुढे अजून कंटिन्यू करावं लागेल. 41 चा टेबल पुढे कंटिन्यू करा. 6, 4, 2, 2, 4, 6 झालं. याच्यामध्ये अजून 41 मिसळा. 7, 8, 2, 2, 8, 7 झालं. अजून याच्यामध्ये 41 मिसळा. 8, इथं 2, इथं 3, कॅरी 1, 328. आपल्याला काय पाहिजे? 328. इथे येते आता 328. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 म्हणजे 41 8 जा. 41 8 जा. इथं 8 लिहून घ्या. इथं 328 लिहा. 13 मधून 8 गेले 5, इथं राहिलं 3, 3 मधून 2 गेले 1, इथं 0. या प्रकारे इथं रिमाइंडर आलेला आहे 15 आणि क्वोशंट आलेला आहे 208. इथं लिहायचं खाली क्वोशंट, QUTINT, क्वोशंट आले 208 आणि इथं रिमाइंडर आलेला आहे 15. अशा प्रकारे चौथा झालेला आहे. लगेच या 5वा. हे टेबल एवढे आपल्याला बनवून घ्यावंच लागतील. टेबल जर व्यवस्थित बनवून घेतले तरच आपल्याला ते गणित येतो. ग्राफ मध्ये किंवा एखाद्या पेन्सिलनं आपण तिथं टेबल पहिले बनवून घ्या. टेबल बनवून घेतले तरच आपल्याला ते व्यवस्थित भागाकार येतो. नाहीतर भागाकार चुकतो. भागाकार येण्यासाठी पहिले आपल्याला टेबलच महत्वाचे. मी बार बार व्हिडिओ मध्ये सांगत असतो की आपल्याला जर डिव्हिजन करायचं असेल तर पहिले मग विद्यार्थ्यांनी काय करायचे? टेबल पाठ करायचे. टेबलवर लक्ष द्यायचे. आता इथं 43 आहे. 2304 डिवायडेड बाय 43. 43 चा टेबल इथं मी करून घेतो. 43, 86. 86 मध्ये आता 43 मिसळत चला आणि टेबल कंटिन्यू करा. 9, 129, 129. 43 अजून मिसळायचं त्यात. 12, कॅरी 1, 7, 172. अजून 43 मिसळायच्यात. 5, 7 + 4, 1, 215. इथपर्यंत घेऊया. 5 पर्यंत अजून आपल्याला लागलं तर पुढं घेता येते. 43. आता 2 संख्येला भाग जात नाही म्हणून एकदा 3 संख्या घ्यायच्या. त्या 3 संख्या एकदाच घेतोय आपण इथं. इथं 215 आहे. 43 5 जा. 215 घ्यायचं आणि इथं वर लिहा 5 म्हणजे 5 जा. इथं 10 मधून 5 गेले 5 राहिले. इथं राहिलं 2 मधून 1 गेलं 1 राहिले. इथं 0. आता वरची संख्या आपल्याला बाण दाखवून खाली घ्यायची. 154 झालं. 154 इथं आहे का बघा? नाही आहे. मग 129 घ्या. 172 जास्त होतं म्हणून आपण त्यात 129 घ्यायचं. किती जाय? 43 3 जाय म्हणून इथं वर 3 लिहून घ्या. आता याचं सबट्रॅक्शन करा. 14 मधून 9 काढा. 14 मधून 9 गेले 5 राहिले. आता इथं 4 राहिले. 4 मधून 2, 4 मधून 2 गेले. इथं राहिलं 2, इथं राहिलं 0. सबट्रॅक्शन करून घेताना व्यवस्थित आपला सबट्रॅक्शन व्यवस्थित करा. सबट्रॅक्शन सर्वांना जमते असं गृहीत धरून मी इथं सबट्रॅक्शन करतोय. क्वेश्चन तर सबट्रॅक्शन वगैरे 3रीला 4थीला झालेलं आहे. त्यामुळे इथं काय आपण त्याला सबट्रॅक्शन कसं करायचं काही सांगत नाही. सबट्रॅक्शनचा व्हिडिओ, ऍडिशनचा व्हिडिओ सेपरेट आपण बनवलेला आहे. ते विद्यार्थ्यांनी पाहून घ्यावं. क्वेश्चन 5 संपलेला आहे या पद्धतीनं. क्वेश्चन 6 याच्यामधला लास्ट क्वेश्चन 6 आहे. आणि पुढील व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे आपल्याला पुढचे अजून 4-5 गणित आहेत तुम्हाला ते मिळून जातील. प्रत्येक व्हिडिओ 5वीचे सर्व व्हिडिओ आपण यामध्ये टाकलेले आहेत. फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढं कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा. 6th आहे आपल्याला 56,741 डिवायडेड बाय 26. आता 26 चा टेबल सर्वांना येतो. 26 चा टेबल आपण इथे लिहून घेऊया. इथपर्यंत आपण टेबल लिहून घेतलेला आहे. त्याच्या पुढे अजून लागलं तर आपण त्याला वाढवता येते.
आता इथं 26 दोन संख्येला भाग जातो म्हणून दोन संख्येचे घ्यायचे 2 26 2 जा 52 इथं राहिले 4 इथं राहिले 0 वरचा एक संख्या घ्यायची 7 26 1 जा 26 1 घ्यायचे इथं 7 मधून 6 गेलं 1 2 मधून 4 मधून 2 गेले 2 राहिले वरची संख्या घ्या 4 तर 26 चा टेबल आता इथं 24 पुढे वाढवा 26 ला आता 156 मध्ये 26 मिसळून घ्या 2 कॅरी 1 8 182 182 मध्ये अजून 26 मिसळा 8 0 2 208 आता आपल्याला 208 इथं घेता येईल 26 कितीच आहे बघून घ्या 1 2 3 4 5 6 7 8 26 8 जा 208 मायनस करा त्यातून 208 आता 14 मधून 8 गेलं 6 राहिलं इथं ते 11 होतं 11 मधून आता इथं 0 राहते 0 मधून 0 गेलं 0 राहिलं त्यामुळे 2 मधून 2 गेलं 0 राहिलं इथं उत्तर आलं शेवटी 6 आणि इथं क्वेश्चन आलेला आहे 218 सबट्रॅक्शन तेवढं व्यवस्थित करून घ्या रिमाइंडर येते 6 काय म्हणतो एक राहिलेलं का खाली अजून इथे एक संख्या राहिलेली आहे खाली ती एक संख्या आपल्याला अजून घ्यायची एक संख्या राहिलेली आहे बघा वरची संख्या एक शिल्लक आहे इथं ही संख्या इथं खाली डायरेक्ट इथं घ्या 61 येते मग 61 आल्यानंतर आता 26 2 जा 11तून 2 गेले 9 इथं 0 एक संख्या विसरून राहिली होती ती संख्या आपण डबल घेतली इथे 9 इथं 26 2 जा म्हणजे इथं आलं 2 रिमाइंडर आलं 9 आता इथं याचं उत्तर लिहून घ्या क्वेश्चन आलेला आहे 2182 आणि इथं रिमाइंडर आलेला आहे 09 हे रिमाइंडर त्याचा आलेला आहे अशा प्रकारे एकूण भागाकाराचे 6 गणित झालेले आहेत पुढचे पण गणित भागाकाराचेच आहेत फक्त त्यामध्ये वर्डिंग वापरलेलं आहे वर्डिंग वापरून पुढचे 6 गणित अजून आपण पुढील व्हिडिओमध्ये कंप्लीट करू तरी या व्हिडिओवर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा केसीसी मॅथ क्लासेस उदगीर ला सबस्क्राईब करा धन्यवाद